हाय फ्रेंड्स, मी एवढी रेडी होऊन कुठे चालली आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. पण त्याआधी आज सकाळी सकाळी उठूनच मी झाडांचं काम करायला घेतलं. तुम्ही बघू शकता माझ्या झाडांची हालत काय झाली आहे. माहिती नाही काय झालं, ऊन जास्त. पण मी विचार केला की यांना एकदा कंपोस्ट देऊन देते, म्हणून मी उगावचं वर्मी कंपोस्ट ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं आणि ते देऊन दिलं. त्यानंतर सगळी साफसफाई करून घेतली आणि झाडांना पाणी देऊन दिलं, म्हणजे ते कंपोस्ट छान मुरेल. या कंपोस्टचा रिझल्ट कसा आहे हे मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच. त्यानंतर मी छान अद्रकचा चहा ठेवला आणि या व्ह्यूसोबत मस्त तो एन्जॉय केला. आणि नाश्त्याला जास्त काही बनवायचं नव्हतं, म्हणून आम्ही आज उपमा बनवला, जो की आम्हा तिघांनाही खूप आवडतो. आणि हा उपमा बनवताना काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत ज्या मी पूर्ण डिटेल रेसिपीमध्ये शेअर केल्या आहेत, जे मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे. ते तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्यानंतर आम्ही छान रेडी झालो. मी अधिराजलाही रेडी केला आणि नंतर आम्ही निघालो गौराईच्या दर्शनासाठी. आम्हाला जायचं होतं आमच्या एका रिलेटिव्हकडे. त्यानंतर ते थोडंसं लांब होतं, त्यामुळे रस्त्यातच आम्हाला भूक लागली, तर आम्ही मस्त नाचणीचे पापड एन्जॉय केले. रस्त्यातच जाताना आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा दिसला, जो हा जगातला सगळ्यात उंच पुतळा आहे आणि याची उंची 140 फूट आहे. याच्या खाली छान किल्ल्यासारखी प्रतिकृती उभारली आहे. त्या 14 सप्टेंबरला याची मानवंदना आहे, म्हणजेच इनॉग्रेशन आहे. तर तुम्ही कुठेही मोशीच्या आसपास राहत असाल तर तुम्ही तिथे जाऊ शकता. मोशीला 14 सप्टेंबरला भव्य असा सोहळा होणार आहे या पुतळ्याच्या इनॉग्रेशनचा, आणि याला स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण असेही नाव त्यांनी दिलेले आहे. त्यानंतर आम्हाला जिथे जायचं होतं तिथे पोहोचलो आणि बघा किती सुंदर गौराईचं डेकोरेशन आहे आणि किती सुंदर मुखवटे आहेत. खूपच मन प्रसन्न झालं यांचं दर्शन करून. त्यानंतर आम्ही तिथे जेवण केलं आणि परत घरी जाण्यासाठी निघालो. तर असा काहीसा होता आजचा आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.